नमस्कार. नेमप्लेट फिल्ममध्ये तुम्ही पाहिलं की कसं मिस्टर मेहताने त्यांची पत्नी आणि मित्रांच्या आठवणीत झाडं लावली आणि त्यांची काळजीही घेतली. आणि ते त्यांच्याशी बोलायचे सुद्धा, आणि का म्हणून बोलू नये. डॉक्टर जगदीश चंद्र बसूंनी ही गोष्ट बऱ्याच वर्षांआधी सिद्ध केली होती की झाडांमध्येही जीव असतो. आणि अशाच प्रकारे आपल्या इतिहासात असे बरीच लोक होऊन गेली आहेत ज्यांनी झाडाझुडपांवर प्रेम केलेलं आहे आणि त्यांना जवळ केलंय. त्यांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीवही धोक्यात टाकलेला आहे. 1973 मध्ये झाडांना कापण्यापासून वाचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा, गौरा देवी, सुदेशा देवीने चिपको आंदोलन सुरू केलं होतं. परंतु ह्याची सुरुवात सन 1730 मध्ये विष्णोई समाजाच्या अमृता विष्णोई देवीने स्वतः सोबतच त्यांच्या 3 मुलींचा जीव गमावून केली होती. आज अमृता देवी विष्णोई सारख्या महान व्यक्तीच्या जीवनाशी आम्ही तुमचा परिचय करून देणार आहोत. धन्यवाद. अमृता देवी विष्णोई त्या विष्णोई समाजातील महिला होत्या ज्या गुरु जांबोजीने दिलेल्या 29 नियमांचे पालन करतात. ह्या नियमांचं पालन करणाऱ्यालाच विष्णोई म्हणतात. एकदा 16व्या शतकात मोठा दुष्काळ पडला होता. लोकांनी झाडं कापण्यास आणि जंगली जनावरांचं भक्षण करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा गुरु जांबोजींनी त्यांचं मार्गदर्शन केलं आणि म्हणाले की वनस्पती आणि जीवजंतूंची रक्षा केल्याने दुष्काळाच्या समस्येपासून सुटका होऊ शकते. गुरुजींच्या या शिकवणीमुळे खरंच कमाल केली. लोक त्यांच्या मार्गावर चालू लागले आणि झाडं कापणे, पशुपक्ष्यांना मारणे बंद करून त्यांचं रक्षण करणे सुरू केले. पण सन 1730 मध्ये मारवाड खेजडली गावामध्ये अशी एक घटना घडली जी चिरकाळ अमर राहिली. मारवाड राज्याचे राजा अभय सिंग यांना मारवाडमध्ये एक महाल बनवायचा होता. त्यासाठी चुना गरम करण्यासाठी लाकडांची गरज होती आणि त्यासाठी राजाचं सैन्य खेजडली गावात गेलं. खेजडली गाव जोधपूर पासून थोड्याच अंतरावर आहे. ह्या गावात विष्णोई समाजाचे लोक राहायचे. जेव्हा राज्यातील अधिकारी खेजडली गावात आले आणि येताच त्यांनी झाडं कापण्याचा आदेश दिला आणि ते ऐकून गावकरी चिंतित झाले. ते त्या विष्णोई समाजाचे लोक होते ज्यांचं प्रकृतीवर खूप प्रेम होतं. ह्याच गावात अमृता देवी विष्णोई राहायच्या. अमृता देवींचा जन्म राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात एका जाट शेतकरी कुटुंबात झाला होता. त्या लग्नाआधी अमृता विष्णोई होत्या आणि लग्नानंतर अमृता देवी बेनीवाल झाल्या. लग्नानंतर अमृता देवींनी आशू, रत्नी आणि भागू या 3 मुलींना जन्म दिला. अमृता देवीप्रमाणे त्याही प्रकृतीवर खूप प्रेम करायच्या. शिपायांनी जेव्हा झाडं तोडण्यास सुरुवात केली तेव्हा आईबरोबर 3ही मुली देखील झाडं कापण्यास विरोध करू लागल्या आणि झाडांना बिलगून राहिल्या. अमृता देवी म्हणाल्या की झाडांना वाचवण्यासाठी त्या स्वतःचा जीवही द्यायला तयार आहेत. त्यांनी असं म्हणत शिर पुढे केलं की सर साठे रुख रेवे तो भी सस्तो जाण. म्हणजेच शिर देऊन जर झाड वाचत असेल तरीही हा करार स्वस्तच आहे. जेव्हा ही बातमी जोधपूरच्या महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी काहीही करून लाकडं आणा असा आदेश दिला. हाकीम गिरधर भंडारीच्या आदेशानुसार सैनिकांनी अमृता देवी आणि त्यांच्या 3ही मुलींवर कुऱ्हाडीने वार करून त्यांचे तुकडे तुकडे करून खेजडलीमधील झाडांना कापायला सुरुवात केली. जेव्हा ही बातमी जवळपासच्या गावात पसरली तेव्हा 83 गावातून विष्णोई समाजाचे लोक तेथे आले आणि खेजडलीमधील झाडांना बिलगले आणि मारवाडच्या सैनिकांनी झाडांसोबत त्यांच्याही शरीराचे तुकडे तुकडे केले. खेजडली गावाची संपूर्ण जमीन रक्तबंबाळ झाली होती. तरीही मोठ्या संख्येने विष्णोई समाजाचे लोक झाडांना चिकटून राहिले होते. 363 विष्णोई लोकांनी स्वतःचे बलिदान दिले. त्या दिवशी मंगळवार होता. त्याला काळा मंगळवार ह्या नावाने ओळखलं जातं. विष्णोई समाजात झाड कापणं निषिद्ध आहे.
या घटनेमुळे वातावरण उत्तेजित झालं आणि तेथे उपद्रवाची स्थिती निर्माण झाली. गिरधर भंडारीच्या नेतृत्वाखाली झाडं कापणारी तुकडीला याने मोठा धक्का बसला. ते त्यांचं मिशन सोडून जोधपूरला परतले आणि महाराजांना घडलेला प्रसंग सांगितला. घटनेचे गांभीर्य चांगल्या प्रकारे जाणवल्यामुळे महाराजांनी लगेच झाडं न कापण्याचा आदेश दिला. राजाने झाडं कापणे आणि जंगली प्राण्यांच्या शिकारीवर प्रतिबंध लावण्यासाठी ताम्रपत्रावर एक आदेश जारी केला, ज्यानुसार नियमांचं उल्लंघन केल्यानंतर दंडाची व्यवस्था केली. अमृता आणि त्यांच्या सोबतच्या लोकांच्या बलिदानानंतर राजघराण्यातील एकाही व्यक्तीने कधीच तेथे शिकार करण्याची हिंमत नाही केली. शहीदांच्या आठवणीत तेथे एक स्मारक आणि मंदिर बनवलं गेलं. शहीद दिवसाला हजारो विष्णोई एकत्र येतात आणि शहीदांप्रती आपली श्रद्धासुमनं अर्पित करतात. परिस्थिती आजही अशीच आहे की बंदुकीचा आवाज कानावर पडताच स्त्री, पुरुष आणि लहान मुलं शिकाऱ्याला वेटाळून घेतात आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मृत प्राण्याचा शोक करतात. राजस्थान आणि मध्य प्रदेश सरकार वन विभाग पर्यावरण संरक्षणामध्ये त्यांचं योगदान देणाऱ्या व्यक्तीला अमृता देवी विष्णोई स्मृती पुरस्कार प्रदान करतं, ज्यामध्ये एक प्रशस्तीपत्राबरोबरच 25,000 रुपये बक्षीस म्हणून दिलं जातं. वृक्षप्रेमी अमृता देवींचं बलिदान सर्व मानव जातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचं बलिदान सदैव पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत असतं.